नमस्कार मंडळी, आज आपण भोपळ्याच्या लोणच्याची रेसिपी करणार आहोत। त्याआधी मी थोडे तुम्हाला भोपळ्याविषयी माहिती सांगत आहे। भोपळे खूप आपल्या शरीरासाठी उपयुक्त आणि विटॅमिन्स भेटतात त्याच्यामधून आपल्याला। आपण भोपळं घेतलेले आहेत, ती धुवून पुसून त्याची आता आपण देठं काढून घेणार आहोत आणि त्याचे देठं नीट काढून घेणे, कारण नाहीतर ते टिकणार नाही आहेत। आणि आता आपण देठं काढत आहोत। देठं अशा पद्धतीने काढायची आहेत, मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि त्याच्यानंतर भोपळं आपण ठेचून घेणार आहोत। आणि भोपळं ठेचताना त्याच्यासाठी आपण सॉल्टचा वापर करणार आहोत, कारण हाताला भोपळं खूप चिकट असतात आणि ते हाताला चिपकतात। त्यासाठी आपण भोपळं काढताना भोपळ्यामधली बी काढताना त्याच्यामध्ये आपण सॉल्टचा वापर करत आहोत। आता सगळ्या बिया काढून झालेल्या आहेत। आपण आता मसाला करूया। त्यासाठी एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे, हिंग टाकलेला आहे, मोहरी डाळ टाकलेली, थोडीशी परतून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये हळद, मीठ, तिखट, लोणचा मसाला हे सगळं टाकून घेतलेलं आहे। ते थंड करून त्याच्यामध्ये आपण व्हिनेगर, कच्ची कैरी किसून टाकलेली आहे आणि फोडी टाकलेल्या आहेत। ती स्टफिंग आता आपण मिक्स करून आपण भोपळ्यामध्ये भरून घेऊया आणि ते एका ग्लासच्या बॉटलमध्ये भरून ठेवूया। आणि थोडा मी ऑइल गरम करून थंड करून तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे, कारण लोणचा टिकण्यासाठी। थँक्यू फॉर वॉचिंग।